हा तुम्हाला माहिती आहे. आपण आता वन बाय वन चेक कसा आला तर मागच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश वॉल्यूम चेक केला. आठवतंय? आता जावा EC2च्या डॅशबोर्डवरती. आणि याची काय केलं आपण? काय नाही. हा ते हे घ्या आपलं मुंबई या. रिजन मुंबई या. सांगणार आहे लॉन्च नाही तर सिक्युरिटी क्लिक कर ना. रनिंग इन्स्टन्स. रनिंग इन्स्टन्सला क्लिक करणार आहे. झालं लॉन्च इन्स्टन्स. आता इकडे लक्षात घ्या तुम्ही विंडोज करणार आहे का लिनक्स करणार आहे यावर डिपेंडेड आहे तुमचा सिक्युरिटी कुठला कोड ऍड होणार. पण कोड ऍड नाही केला तर नंतर पण करू शकतो. ठीक आहे आपण नंतरच करणार आहोत का आता पण ऍड करू शकतो. ठीक आहे लॉन्च इन्स्टन्सला गेलं तिथं नेम नेम घ्या विंडोज टाका. पेन्सिल लॉन्च इन्स्टन्सला गेला विंडोज टाकला. हे काय स्पेस होते काय करताय तुम्ही माहित आहे तुम्हाला ब्राउज करा लेफ्ट साइडला फ्री टायर म्हणले आहे बघा फ्री टायर आणि विंडोज घेतला मग विंडोजचेच दिसतील बरोबर आहे. आता लक्षात घ्या विंडोजचा जर एक्सेस करायचा असेल तर RDP थ्रू एक्सेस होणार आहे. आणि आपल्याला कुठला घ्यायचा आहे स्क्रोल डाऊन सगळ्यात बॉटमला सेकंड लास्ट ऑप्शन आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर 2019 या 16 खाली गेले खाली म्हणतात तू वरती घेते 16 डेज आला का ठीक आहे 16 काय घेते कारण वर्क लोड कमी पडाला 1 GB रॅम मिळते ना आपल्याला घ्या त्याला सिलेक्ट कर. गडबड करू नका मला सांगायचं तो पॉईंट कुठं आहे ते लक्षात घ्या. चालेल झालं खाली बघा टाईप दिसतोय EC2 इन्स्टन्सचा कुठला दाखवते T2 मायक्रो दाखवते का इन्स्टन्स टाईप T2 मायक्रो खाली घ्या इन्स्टन्स टाईप दाखवते का खाली घ्या क्रिएट की पेअर आहे का करा आजची तारीख टाका आज क्रिएट की पेअर आज तारीख किती आहे 12 आहे ना 12 जून टाका. तिथं तुम्ही काही देऊ शकता तुम्ही तुम्हाला जे वाटतंय 13 जून 15 जून सगळे डाउनलोड झाले आता थांबा इथंच थांबा. आता यानंतर मी तुम्हाला एक टॉपिक शिकवलेला कुठला की व्हॉल्यूमचा इलास्टिक ब्लॉक तो दिसतोय ना खाली करा नेटवर्क मध्ये या थोडं स्क्रोल करा खाली या खाली बस बस नेटवर्कच्या खाली वाचा तिथं फायरवॉल लिहिलंय का लिहिलंय फायरवॉल मध्ये वाचा आता ऐकून घ्या फायरवॉल लिहिलंय मी वाचतो बघा क्रिएट सिक्युरिटी ग्रुप इन ब्रॅकेट मध्ये आता त्यांनी फायरवॉल वर्ड ऍड केलेला आहे तर पूर्वी फक्त सिक्युरिटी ग्रुप हाच वर्ड होता दिसतंय तिथं सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय दिलेलं आहे तर सिक्युरिटी ग्रुपचं नाव खाली दिलेलं आहे बघा तुम्हाला चेंज करता येत नाही तिथं मी वाचतो काय लिहिलेलं आहे लॉन्च विझार्ड लिहिलेला आहे लॉन्च विझार्ड नंबर दिलेला आहे इथं बघा इथं 6 आहे इथं 4 आहे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आता हे का तसं नंबर वेगळा आहे जेवढ्या वेळा तुम्ही विंडोजचा इन्स्टन्स आणि लिनक्सचा इन्स्टन्स लॉन्च केलाय तसे ते नंबर चेंज होतात त्याचा डज नॉट कट खाली एक लिहिलेलं आहे बघा चेक मार्क अलाव RDP ट्रॅफिक फ्रॉम
मग त्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये कशाचं ट्रॅफिक अलाव केलंय? RDP. जर लिनक्स असतं तर तिथं काय असतं? SSH असतं. आणि जो एनिवेअर आहे तो इम्पॉर्टंट. एनिवेअरच्या इथं काय 0.0.0.0 ते झिरोचं मिनिंग समजून घ्या. झिरोचा मिनिंग तुम्ही जगात कुठूनही तो इन्स्टन्स एक्सेस करू शकता. ही सिक्युरिटीचं लॅक आहे. ही सिक्युरिटी काय लॅक आहे तुमची. हे असं कधी नसावं. प्रोडक्शनला तिथं काय टाकलं जातं माहितीये का? इकडे बघ. खाली काय पडते बरं चेक कर. प्रोडक्शनला आता तुमचा इन्स्टन्स जगातून कुठूनही एक्सेस केला जाईल. राईट इकडे तुम्ही कुठूनही एक्सेस करू शकता. तर प्रोडक्शनला इथं तुमचा जो आयपी असतो ना पब्लिक आयपी. इंटरनेट घेता का नाही राउटरचा पब्लिक ऍड्रेस येतं. या आयपी ऍड्रेस हा जो आयपी ऍड्रेस आहे तो आयपी ऍड्रेस त्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये टाकला जातो. तर तो इन्स्टन्स तुमचा फक्त कुठे एक्सेस होणार आहे? त्या आयपीला कनेक्ट होणार. अदरवाईज होणार. आता तिथं 0 ठेवा. ठेवला का? 0 म्हणजे कुठूनही आता लक्षात घ्या संख्येची संख्या संख्येचा इन्स्टन्स तुम्ही एक्सेस करू शकता. तुमचा इन्स्टन्स संख्येत करू शकता किंवा मी घरी जरी गेलो आणि घरनं जरी तुमचा इन्स्टन्स एक्सेस करायचा म्हणला पॉज करा. झिरोचं मिनिंग म्हणजे काय? 0 म्हणजे एनिवेअर तुम्ही एक्सेस करू शकता. खाली घ्या. आता इकडे लक्षात तुमच्यात आता प्रश्न असेल नंतर आपल्याला चेंज करायचं असेल नंतर चेंज करू शकता. उद्या वाटलं तुम्हाला आरडीपी काढून टाकायचा आहे. काढून टाकू शकता. नवीन कोड ऍड करू शकता. खाली घ्या. आपण ते सगळं बघणार आहोत. जाऊ लॉन्च करा. इन्स्टन्स क्रिएट व्हायला किती वेळ लागेल? 5 मिनिटात होऊन जाईल. खाली घ्या. स्क्रोल करा. व्ह्यू करा. आता ते तुम्हाला कसं कळणार आहे इन्स्टन्स लॉन्च झाला का नाही झाला? कुठं समजेल तुम्हाला? स्टेटस चेकला काय येईल? 2x2 येणार ना. 2x2 आला तर सक्सेसफुली इन्स्टन्स क्रिएट झाला. जर 1x2 आला असं पण येतं 1x2. 1x2 म्हणजे मग प्रॉब्लेम आहे इन्स्टन्स. नंतर यांचं संपलं ना नंतर तर पुन्हा आता संपेल नंतर त्यावेळी ते वापरता येईल. घे ना ऍक्सेस घे. ऍक्सेस कसा घ्यायचा माहिती आहे ना? कनेक्ट माझ्या ना ते डाउनलोड करून नसतो मध्ये जाऊन एमएसटीएसी टाकायचं. खाली घे गेट पासवर्ड. Run open कर सांगा. And the design MSTS. IP address publicity tab 13 dot दिसते काय? तू टाईप कर. 13 आणि काय काय 13 dot 33 dot 17 dot 06 206 डिक्रिप्ट करायला लागते का? पासवर्ड तुम्ही डिक्रिप्ट नाही केला करायची ऍडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेटर सर डायरेक्ट केलं चालतंय का? पासवर्ड वगैरे म्हणजे आपण कॉपी वगैरे करतो ती गरज नाही काय चालते ना आता पासवर्ड टेस्टच करावं. डिक्रिप्ट करायची गरज नाही. डिक्रिप्ट करून करायचं रे पासवर्ड तो आता चेंज करावा पाहिजे. आपण काय केलं की फाईलच्या बद्दल प्रोडक्शनला असंच केलं जातं रे. तो पासवर्ड एकदा चेंज करून टाका. म्हणजे विदाउट फाईल ओपन करता आपण रन मधनं केलं. तेवढी फाईल आरडीबीची फाईलच्या बदली आपण काय केलं डायरेक्ट रन सगळं. एमएसटीएसी करना कितना है ते कैंसिल कर दे प्लस सांग कसं केलं
कॅन्सल कर कॅन्सल आता आणायचं कॅन्सल कसली गोष्ट? हे इथं खाली कॅन्सल आहे ना एनएससी कर एनएससी केला आहे ना खाली ओपन कर ना आयटी टाक तुम्ही आणि पासवर्ड चेंज करून घ्या पहिला प्रत्येकी तो पासवर्ड आपल्याला तेच लागेल टिकट करावायला त्याच्यापेक्षा पासवर्ड रिसेट करून घ्या एनएसटी ना Yes. काय केलं? सकाळी सोडायला. कधीपासून करतो सर आपण? सकाळी घरात शिक्षण करूया. म्हणजे कसं काय ठरलं तर बरं तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता मग कसं करणार? दिवसभर रात 4 वाजता. मी बघतो. हां. हां, बस. हां, राहू दे प्लीज. राहू दे तसं मिनिमाइज करू. ठीक आहे. आता ही एक गोष्ट बघा इकडे लक्षात ठेवा. मला सांगा इन्स्टन्स तुमचा इथं चालू आहे इन्स्टन्स लाग आहे ना आहे का तुम्ही इन्स्टन्सचा एक्सेस घेतलाय घेतलाय का नाही तुम्ही इन्स्टन्सला पिंग केल्यावर पिंग व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे पण होणार नाही का होणार नाही कारण हा सिक्युरिटी ग्रुप मध्ये फक्त काय आला आहे आरडीपी आला पाहिजे की तुमच्या लोकल मशीन वरून हा जो पब्लिक आयपी आहे ना त्याला पिंग करा तुमचा पॅकेट इथं जाईल आणि इथं डिस्कार्ड केलं जाईल कारण तुमच्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय ठेवलेलं आहे फक्त अलाउ आरडीपी मग तुमचा पिंग इथं होईल का बघायचं पिंग करून कमांड प्रॉम्प्ट ओपन करा कमांड प्रॉम्प्ट ओपन केलं का आणि तो पब्लिक आयपी ऍड्रेस आहे बघा तो खाली दिसतोय तुम्हाला पब्लिक आयपी ऍड्रेस दिसतोय का हा पब्लिक तो पिंग कमांड द्या आणि पब्लिक आयपी टाकून द्या काय होतंय का पिंग होतंय का चेक करा एंटर मारा होतंय का होणार पण नाही पण मला सांगा कम्युनिकेशन होतंय की नाही तुमचं तुम्ही रिमोट घेऊ शकताय की नाही पण कम्युनिकेशन तुमचं होतंय तिथून येतं तुम्ही आरडीपी घेतलाय तर इथं पिंग होतंय का पिंग कुठं ब्लॉक केलंय तुमचं या सिक्युरिटी ब्लॉक केलेला आलं लक्षात आता एक काम करा सिक्युरिटी ग्रुप मध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता ते क्लोज करा मिनिमाइज करा कमांड प्रॉम्प्ट मिनिमाइज करा खाली बघा सिक्युरिटी म्हणून एक ऑप्शन आहे बघा डिटेल्स स्टेट इकडे 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 डिटेल स्टेटस मॉनिटरिंग सिक्युरिटी इधर तो त्याच्या आतमध्ये एवढंच आता खाली या सिक्युरिटी ग्रुपला आला का ऐकून घ्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये जे आला तिथं सिक्युरिटी ग्रुपचा नंबर नाव दिसते सिक्युरिटी ग्रुप म्हणून दिसतंय का लॉन्च विचार आहे का त्याला क्लिक करा डायरेक्ट सिक्युरिटी ग्रुप मध्ये आला का गेला का तू वेगळीकडेच कुठे गेलाय का तुमचा इनबाउंड रूल मध्ये काय दाखवते इनबाउंड रूल मध्ये दाखवते का आरडीपी अलाव दाखवते का इनबाउंड मध्ये आरडीपी दाखवते का तुम्हाला दाखवते आउटबाउंड मध्ये क्लिक करून बघा आउटबाउंड मध्ये काय दाखवते ऑल ट्रॅफिक दाखवते म्हणजे इन्स्टन्स मधून सगळं ट्रॅफिक बाहेर जाईल पण इन्स्टन्स कडे येणारं ट्रॅफिक फक्त आरडीपी असेल आहे का आरडीपी आहे ना आता ते आरडीपी आपल्या फिजिकल वरून याला पिंग होणार सॉरी VM वर पिंग होणार तुमच्या फिजिकलला
कारण ऑल ट्रॅफिक अलाव आहे. पण तुम्ही इकडून केला इनबाउंड मध्ये बघा ना, इनबाउंड मध्ये फक्त आरडीपी आहे. मग आरडीपी फक्त तुमचं पॅकेट कुठलं अलाव करायचं त्यांनी परमिशन दिले, आरडीपी दिले ना. इकडून इकडे काय जाणार आहे, आरडीपी जाणार. आता लक्षात घ्या, त्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये आरडीपी पण काढून टाका. ओके. काढून टाकल्यानंतर तुम्हाला कनेक्शन मिळेल का? क्लिक करा, एडिट इनबाउंड रूलला क्लिक करा. एडिट इनबाउंड रूलला क्लिक करा. एक येतं ना. हा, क्लिक केला. ते बघा तिथं दिसतंय का तुम्हाला, सिक्युरिटी ग्रुप आयडी ऑल ट्रॅफिक. अरे तू कुठे गेला, आउट बॉन्डला गेला रे तू. काय काय सांगेल नॉट सॉरी आरडीपी आला का? हा, डिलीट करून टाका. डिलीट झाला, सेव्ह करा. आता सेव्ह केल्यानंतर तुम्ही जाऊन इन्स्टन्सला चेक केला ना, रन ओपन करा. एमएसटीएससी असेल, त्यात आयपी ॲड्रेस ऑलरेडी असेल, एंटर मारा. आयपी आहे का बघा. अरे काय धंदा तुझा, एमएसटीएससी अरे एमएसटीएससी तिथं इन्स्टन्स आयपी बघा आणतात. माहित नसेल तर चेक कर. हे असं ओपन करायचं बघा, कसं नाही ओपन करायचं. कधी असं इकडे लक्षात घ्या रे, कसं ओपन करायचं बघा. हे 2-3 विंडो अशा ओपन करून ठेवा. एकदा आलं ना, इथं EC2 इन्स्टन्स लगेच इकडे जाऊन टॅब मूव्ह करताय ना, की कुठल्या EC2 इन्स्टन्सची. आणि आपल्या इकडं हे सिक्युरिटी ग्रुप, हे EC2 इन्स्टन्स. लक्षात म्हणजे स्विच करता येईल लगेच. आयपी किती आहे, 3 डॉट कॉपी करतो, पेस्ट कर. होणारच नाही रे, तुमचं होणार का? आरडीपी जर आता लिनक्स असतं तर आपण तिथे SSH घेतला असतं ना. तुमचं कनेक्शन होणार, मी काही केला तरी कनेक्शन होणार. आता इकडे लक्षात घ्या, तुम्ही कनेक्शन होणारच नाही, कारण तुमचं इथं ब्लॉक झालेलं. तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमचं EC2 इन्स्टन्स रनिंग आहे, तुमच्या पोर्टलवर दिसतोय. पण इथं सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय टाकले, आरडीपी डिनाय केलं. मग आरडीपी अलाव करा बघून, एडिटिंग बोर्ड काढलं. आज चिकन किती जणांनी खाल्लं ते? अरे दोघांचे चिकन काय होतं? तुला काय विचारलं, कुठलं विचारलं? बरोबर चिकन महाराष्ट्राकडे नव्हतं असं. करायचं ना, थांबा. आरडीपी आपण केला आला, सेव्ह करा. 0-0 बरोबर. आता झालं की ही विंडो आली म्हणजे ऍक्सेस झाला ना. अरे ते लॉग इन करू नका, लॉग इन करायची गरज नाही. ती विंडो आली म्हणजे झालं ना, समजलं का? आता इकडे लक्षात घ्या, आता आपण आरडीपी फक्त अलाउ केलं. असे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही अलाउ करू शकता. आता पिंगचं आपण केलंय, पिंग होतंय का? पिंगचं अलाउ करून बघू. इनबाउंड रूलला या, इनबाउंड रूलला आला. इधर 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 करतो, एडिट इनबाउंड रूल, ऍड रूल सांगतो. ऍड रूल केला, कस्टम आहे का, तिथे क्लिक करा. तिथं बघा ICMP ऑल ICMP V4 आहे का, आहे, क्लिक करा. तिथं कुठेही पिंगचा उल्लेख नाहीये. ICMP प्रोटोकॉल यूज होतं पिंग मध्ये, बरोबर आहे का? कस्टम मध्ये जावा, कस्टम मध्ये म्हणजे पुढे यायचं. कस्टम मध्ये जावा म्हणजे पुढच्या बॉक्स मध्ये क्लिक करा. तिथं 0-0 घ्या.
00 म्हणजे कुठेही तुम्ही पिंग करू शकता. सेव्ह करा आणि पिंगाटून बघा जरा बघा पिंग होते का. आपल्याला म्हणून ते तसंच ठेव म्हणलेलं. पिंग होते का बघा. नाही होणार पिंग व्हायला पाहिजे पिंग. का होत नाही ते विचार करा तुम्ही. बरोबर सर. सर बताओ. सर मॅपिंग घातलं काय ते. पिंग होते का नाही ऐकून घ्या. पिंग होणार पण नाही. आपण आयसीएमपी अलाउ केलाय ना. पिंग का होणार नाही कशात चेंज करतो. थांब ना मला 0 सेव्ह घे किती 0 ऑलरेडी सेव्ह आहे का. ऐकून घ्या. पिंग का होणार नाही. तुम्ही इथून सीएमपी अलाउ जाता इथून आयसीएमपी अलाउ केलाय कुठं सिक्युरिटी पण तुमच्या EC2 इन्स्टन्सचा फायरवॉल ऑन आहे ना. त्या फायरवॉल मुळे ते डिनाय होते. एक्सेस घ्या. रिमोटली एक्सेस घ्या. रिमोटली एक्सेस घ्या. घेतला बरोबर. MSTSC टाक लगेच एक्सेस घ्या म्हणजे MSTSC टाकून लगेच घ्यायचा एक्सेस. चालूच आहे ना. चालूच आहे. हाच आहे पासवर्ड द्या. फायरवॉल ऑफ करा. फायरवॉल ऑफ करायला शिकवलंय ना. फायरवॉल ऑफ करा. आलं रे खाली. काय डिपेंड मिळतात. कळत नाही. काय लाचा. रेकॉर्डिंग फायरवॉल ऑफ केला का वॉइस आहे ना ते फायरवॉल ऑफ झाला ना. कमांड फ्रॉम ओपनच ठेवायचं रे. हा पता आहे का पहिलं काय होतं नाही का फिजिकल आणि व्हर्च्युअल कसं करणार की आपण तिथं सीएमडी ऑन केलंय. अरे वरती दिसते ना तिथं. हा ना रन विंडो आपण नाही का ह्याच्यावर दिसत नाही का हे काय आहे विंडो. नाही नाही VMware मध्ये आपला प्रॉब्लेम येत नाही कधी कधी आपलं फिजिकल ऑफ ऑन त्याच्यात नाही. त्याच्यात असं नाही होत डायरेक्ट. प्रमाण प्रत्येक वेळी कशाला रे खाली असते की रे खालीच लक्ष द्यायचं. खाली बघत नाही काय तू. झालं का झालं. आता लक्षात घ्या जर आता तुम्ही काय केलं पिंग कधी अलाउ ठेवायचं नसतं. हे आपण प्रॅक्टिकल पर्पज साठी बघतोय. पिंग अलाउ केला तर डिडॉस अटॅक होऊ शकतो तुमच्या सर्व्हरवरती. आपण फक्त प्रॅक्टिकल साठी करतोय रे. आता लक्षात घ्या आता अजून एक रूल तुम्हाला अलाउ. एक काम करा सर्व्हरचा ऍक्सेस घेतलाय डेस्कटॉप वरती फोल्डर बनवा तुमच्या नावाचं. कोणत्या फिजिकलला घ्यायला सर्व्हर असं काय करतो रे कॅन्सल करता. डेस्कटॉप म्हणजे डेस्कटॉप कुठे आहे तुमचं डेस्कटॉप डेस्कटॉपला अरे नाही का डेस्कटॉप म्हणजे ह्याच्यावरती फोल्डर क्रिएट करायचा इथं
एस काय रे दिनेश आता तो फोल्डर शेअर करा राईट क्लिक करा शेअर प्रॉपर्टी 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 काल शिकवलंय तुम्हाला परत जर तुम्ही म्हटला ऍडव्हान्स शेअरिंग ऍडव्हान्स शेअरिंग शेअर दिस फोल्डर परमिशन फुल कंट्रोल घ्या अप्लाय ओके अप्लाय फुल कंट्रोल Apply आणि ओके. सांगा मुंबई सर्व्हर किती मुंबईमध्ये तर तो तुम्हाला ऍक्सेस करायचा मिनिमाइज केला आता तो फोल्डर तुमचा ऍक्सेस होणार का होणार नाही कारण तुम्ही दोन टूल अलाउड ठेवलेले आहेत एक आरडीपी आणि पिंकचा मग त्या इनबाउंड मध्ये आला का इनबाउंड मध्ये ऍड रूल घ्या ऍड रूल घेतला तिथं कस्टम टीसीपीच राहू दे कस्टम टीसीपी राहू दे कस्टम टीसीपी घेतला मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलेलं बघा तुमच्या लक्षात येतं का नाही फाईल सर्व्हरला जो प्रोटोकॉल वापरतो आपण कुठला 4450 आहे ना 000 पोर्ट नंबर रेंज लिहिलेला आहे बघा 0 कुठं लिहिलाय 0 0 तिथं जावा ठिकाणा आणि तिथं टाका रेंज सॉरी रेंज नाही 445 एसएमबी चा पोर्ट नंबर आहे तो 445 झाला पुढं 00 एसएमबी लिहून दिलता बघा तुम्हाला बोर्डवर शिकवताना झालं का 445 घेतला हा घेतला 00 घेतला सेव्ह झालं का अजून एक काय नेट बायसचं पण ऍड करावं लागेल सेव्ह या इनपुट मध्ये काय माहिती असे तू जाते तेच अरे बरोबर आहे की कस्टम तो चेंज का करतो रे हा तिथं झालं का कस्टमर ठेवा आणि पोर्ट नंबर द्या तिथं पोर्ट नंबर 136 पोर्ट नंबर 136 सॉरी 6 नाही 7 घ्या 7 137 हायपन म्हणजे काय रेंज त्या ना हायपन काढताय काय सोड ना 137 हायपन 139 गेला का 137 138 आणि 139 आणि पुढे काय 00 पुढे 00 हे दोन काय करावं लागणार पोर्ट ऍड करावं लागणार एक आहे एसएमबीचा आणि दुसरा आहे नेट बायसचा सेव्ह करा आता जाऊन चेक करा रन मध्ये जा फिजिकल वरतीच रन मध्ये जा डबल बॅक स्लॅश द्या आणि डायरेक्ट आयपी टाका तुमचा ह्याचा अरे फॉरवर्ड करेक्ट टाकला आलं बघ ऍडमिनिस्ट्रेटर कशाला विंडोज एवढा दिवस शिकवलेला आपण आला का याचा आयपी द्यायचा रे त्याचा आलं बघले येतोय माहिती किती आयपी दे ना तुम्ही बाहेरून एक्सेस करू शकत नाही आपण काय लावलं आरडीपी अलाव केला आरडीपी रिमूव्ह केला त्याच्या पुढे आणि आयपी एक पार्ट झालाय ऍक्शन
निरोप काय आहे तो? इथं काय दाखवणार नाही.